तर नमस्कार मित्रांनो, मी स्मित राक्षे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललो कुठल्या मंदिरात चाललो आहे? ओमकेश्वर मंदिरात चाललो आहे. म्हणजे आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो ओमकेश्वर मंदिरात. सर्व तयार वगैरे झालेत. आम्ही सर्वांनी मग तशी तर थोडीफार मॅचिंगच केले हाफ कुर्तामध्ये. आता मी थोडाफार इथं फोटोशूट करूया. हे खाली फोटोशूट करतात आपलेच आहेत ना रे? नाही, स्विमिंग पूलमध्ये आज जायला भेटलं नाही कारण लेट आलो होतो आम्ही, त्यामुळे जायला मिळालं नाही. पण आता नंतर कदाचित जर आम्ही लवकर आलो तर आम्हाला जायला मिळेल असं सर बोललेत. आता बघू काय ते कसं होतं, किती वेळ लागतो आहे त्या मंदिरात. 2 मंदिर आहेत कदाचित अशी. आणि ते ओमकेश्वर जे मंदिर आहे ना ते ओम आकारामध्ये आहे. तर ते पाहायला खूप आनंद मिळाला. म्हणजे मस्त वाटेल की एका म्हणजे जे जसं नाव आहे तसं ते मंदिर आहे. आता पाहूया तिथे अजून काय काय आहे नवीन. आणि जाऊया आता. हे बघा ह्यांचं फोटोशूट चालू आहे. जरासं ते कंप्लीट करून आम्ही जाऊया. आले, आमची तयारी वगैरे झाले. सर वगैरे खाली वाट बघतात. आपण जाऊया. हे थांबा. हां चल ना, पाय नको पडू. चल सर भडकलेत कारण लेट होत आहे आणि सर्वजण तयार नाही झाले. तर कदाचित आलेत नाही सर्वजण बाहेर. आपण जाऊया. मला तर वाटतं आम्हीच पहिले आलो. बघूया तिकडे कोण कोण आहे अजून. हां, सर्वात पहिले जेवायला आम्ही बसलो आणि उठलो पण आम्हीच पहिले. हाय 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 कर. आम्ही सर्वात पहिले जेवायला बसलो आणि सर्वात पहिले जेवायला उठलो आणि एवढी मस्ती करत होतो आम्ही. सगळ्यात पहिले पण आम्हीच उठलो आणि आता एवढी मस्ती करतो ना. मित्र अजून तिथे राहिले आहेत. सर आता पुन्हा खूप ओरडणार आहेत. डॉगेश भाई, अरे मला बोलायचं ना, बोलणं पण पूर्ण करून नाही दिलं. बोललो ना आम्ही. हां, परत बोलतो. आम्ही पहिले जेवायला बसलो. आम्ही सर्वात लेट आलो. सर्वात पहिले जाऊन सर्वात लेट आलो वाटतं. आणि स्वामीनारायण टेम्पल अशा 3 स्पॉटकडे चालले. पहिलं जे स्पॉट आहे ओंकारेश्वर. कमी वेळात तिथून पटकन बाहेर यायचं. मंदिर खूप अर्धा तास लागतं. पण आता तुम्ही काय नारळ पान काय फुलं वगैरे टाकणार नाही. फक्त पाया पण फक्त सीन फोटो बिटोला अलाउड नाही तिकडे आतमध्ये. सिम्पली फक्त असं बघत नीट यायचं. असंख्य मूर्त्या आणि वगैरे सगळ्या प्रकारचे देवदेवतांचे फोटो म्हणजे पुतळा आहेत संपूर्णपणे. आणि ओम आकारामध्येच हे मंदिर आहे. तुम्हाला तिथे डायरेक्शन दिलेलं आहे मंदिराचं. मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर आहे ना सरळ चप्पल घालायची किंवा चप्पल काय करा बसमध्येच तिथे उतरवण्याची गरज नाही. आपण आता जाऊया आता ओमकेश्वर मंदिरात. आता निघाला, आता गाडी स्टार्ट झाली. आता आपण निघालोय. सरोवर चला आपण जाऊया आता. आता डायरेक्ट तिकडेच कदाचित जवळ नाही ना, ट्रेन लागणार आहे तर बघू. तिकडे सर पण मला व्हिडिओ शूट करायला नाही अलाउड नाही. पण बघू, व्हिडिओ काढायला मिळाली तर नक्कीच काढेल. बघूया आता पुढे काय. गाडी आम्ही आता चाललो ओंकारेश्वरला. सर्व तिकडे सर्व या प्रवास करून. पण आता हा बघा पोरांमध्ये जो झोपला तो खपला एवढं माहिती आहे. पोरांमध्ये जो झोपला तो खपला एवढं माहिती आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही आलोय ओमकेश्वर मंदिरात.
हा काय होतंय हे बघा समोर मंदिर. तर आपण जाऊया मंदिरात. सर वगैरे येतात मागून. जाऊया हा, आपण मग आता आता मागून आता सर्व ओंकारेश्वर येतात ना. मंदिराला. ओंकारेश्वर मंदिर बघा इकडून. ते ओम आकारात आहे. ओम आकारात मंदिर आहे. आपण तिकडून जायचं. पोचवलं तुम्हाला काय मी. बोलणार आता? पोचवलं हा मग मीच रस्ता सांगत होतो ना. सांगते. रस्ता सांगत होतो. पोचवला हा का शब्द? मी पोचवला हा शब्दाचा प्रकार नसतो. हा आज प्रकार चांगला असतो तुम्हाला. चला सर. हा, चला ना सांगितलं गजानन सर झाले पाहिजे ना. कदाचित तिकडे मोबाईल मध्ये घे. मोबाईल आला. थँक्यू सर. कॅमेरा बंद करा तोपर्यंत. बाय बाय. फोन राहिला तिकडे पोरीचा. आतमध्ये अलाउड नाही मोबाईल, तर बाहेरूनच पाहू जर बाहेर भेटलं तर. सरांचं फोटोशूट चालू होतं ना. फोटोशूट झालं सर्व. सरांसोबत पण फोटो वगैरे काढलेले आहेत. आता जातोय बसमध्ये. भव्य मंदिर असं ओम आकारामध्ये. तुम्हाला आता थोडी माहिती देतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला. तसं काढायला जमलं असतं परंतु जरा नकोच असं वाटत होतं. खूप भव्य अशी मंदिर होती. म्हणजे खूप भव्य मंदिर आहे हे. आणि त्यात मूर्त्या देखील खूप होत्या. याच्यापेक्षा अजून दुसरं काय बघायचं आता. आता पुढच्या स्पॉटला आम्ही उतरलोय. पण झालोय कुठे ते तर सांगा. नक्षत्र हा नक्षत्र गार्डनला आलोय. मला माहित पण नव्हतं. झोपत होतो म्हणून काही व्हिडिओ पण काढलेला नाही. आता काढूया. तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हणजे झोप मज्जा बिज्जा सर्व सोडावी लागते. हे चला ना हे. चला आपण पुढे बघूया आता. आता आम्ही आलो नक्षत्र गार्डनला. पाहू शकता. हा नक्षत्र गार्डनला आलो आहोत. हे बघू शकता सगळे ज्युनियर्स आमचे. चला भाई. हा आजच्या दिवसातला आमचा स्पॉन्सर तिकीट भरणार आहे. चल चलो रे. चला आता मी सांभाळतो कॅमेरा. आणि लय सांभाळला. आपण जाऊया आता आतमध्ये. चला दादा आपण जाऊया आतमध्ये. काका हाय तो करो. काका हाय नाही करू. काका नाही इग्नोर. चले बंद करू. बाहेर जा कॉन्टेंट द्यायला गेलो की लगेच कॅमेरा बंद करतात. काय असे ब्लॉगर बंद. आम्ही ब्लॉगर चांगला. आम्ही प्रयत्न करतोय. सिनेमॅटिक स्वच्छ वगैरे चांगलं आहे यार. नक्षत्र नावाचा अर्थ काय. हा खरं नाही मला माहित नाही म्हणून शब्दावर विश्वास ठेवायला काय हरकत नाही. इकडं नजर पडली ओमच्या ह्याच्यात. ओमच्या आकारामध्ये एक सुंदरसं हे केले. पहिली गोष्ट इकडं सर्व खूप हिरवगार आहे. आणि त्यात इकडे रोपं लावलेत. गुलाबाचीच आहेत. अंदर जाना म्हणा आहे. सॉरी गुलाबाची झाडं पण वेगवेगळे आहेत. इकडं व्हाईट आहे. याला कलर पण माहीत नाहीच माहिती कलर. लाल येल्लो पिवला पिवला सगळ्यात. गॉगल कुठे गॉगल. हे चला ये. सर बोलवतात. अरे पूर्णच मैदान बनवलं यार. अरे काही गारगार वाटतं यार पूर्ण. हिरवगार वाटतंय. थंड थंड. हो हो हो. अरे गॉगल बघून बघ कसला वाट. तर चला मित्रांनो गार्डन फिरून झालेलं आहे. पुढचे येत नाही. आम्ही खूप फिरलो. हो फिरलो जास्त. हिरवगार हिरवगारेच्या थांबा तरी.
किती आले किती आले किती गेले भले मोठे राजे झाले मोठ्या गर्भान बुडाले आणि बाकीचं मिळून सारे गेले. लोणी यांची गाणी काय संपणार नाहीत. मग आपण आता जाऊया आपण आपल्या बसमध्ये कृष्णा ट्रॅव्हलमध्ये आली काय समोरच आहे बस. समोरच आहे. आपण समोर जाऊया आता. दिसली असेल तुम्हाला. आपण गार्डन फिरलेलं आहे. हिरवगार वातावरण होतं थंडगार. इकडचा सनसेट पाहायला होता. तिकडे हे काय रे धरण आहे. डॅम आहे ते बघा गाईस. लगेच जाऊन या. अरे आईच्या गावात सीटाच गायब झाला खालच्या. बस जास्त नको तिकडे आईच्या गावात इकडे मग सनसेट बघायला यायला होतं पण ठीक आहे. चल चला आता जाऊया हॉटेलला डायरेक्ट मस्त की मजा करून नाचू गाव. सामान ना चॅनल मग तरी पकडतो. मंदिरात जायचं मला पण तेच वाटलेलं. कोण बोलला मंदिरात? मंदिरात जायचं आता गाईस आज स्मित राक्षसा कॅमेरा माझ्या हातात आलेला आहे. ह्याची मला भीती वाटते. जर तो आहे आज अरे वाव हॉस्टेल याला म्हणतात मंदिर. खूप असे सुंदर मंदिर आहे इथे. आमचा कसा सर्वांचा बसलेला आहे ओढून. तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय आणि आपण जाऊया आता मंदिरात. चला चला जाऊया मंदिरात आलोय समोर. आपण झालो आपण गाडीवरून आलो. आम्ही मंदिरात आलो. मंदिर थांबा तरी थांबा. आम्ही कधी मंदिरात बघूया आता. हे मंदिर आम्ही पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय. आपण ही जागाच पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय. हो थंडी लागते 4 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर अजून. पटापट बोल बर्फ पडतो इकडे. मंदिर आहे यार. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. आणि काय बोलायचं सुचत नाही. अरे ना खरंच काय बोलू यार या मंदिरावर. अजून काय बोलू याच्यावर. मंदिर बनव कसं माईक चालू करून जेव्हा इथे मंदिर बनव कसं आणि आपल्या इथले मंदिर नक्षीकाम वगैरे एकदम काय रे पूर्ण सोन्याचं आहे वरतात आला खालती आला रे. वरतात आला खालती आला. अरे मंदिर नक्षीकाम तर बघ यार. मंदिराचं नक्षीकाम एकदम एकदम खतरनाक नक्षीकाम केलंय. इकडून बांध ना इकडून. कॅमेरा बंद आहे वाटतं. तर बघू आम्ही व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ अलाउड नाही. ह्याला म्हणतात नक्षीकाम. खूप सुंदर नक्षीकाम आहे. काय करतोय ना आम्ही यार. मंदिर तर बघा दिवसाचं ना मंदिर बघायला होतं. चला आता बसून
म्हणजे पब्लिक बघा पूर्ण भरले. चल ना काका चला ना, चल ना. हे मंदिर आता चाललो पुन्हा हॉटेलवर. तर चला मित्रांनो, आम्ही आता आलोय बसमध्ये, मंदिरात जाऊन आलेलो आणि ते नक्षीकाम बघून खरंच खूप मस्त वाटलं. आणि आता आपण जाऊया कुठे जायचं रे? हॉटेलला. आता हॉटेलला जायचं आहे आणि हॉटेलला गेल्यानंतर तिथे काय आहे आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे? डीजे संध्याकाळी बोल काय ते आता आम्ही जात आहोत हॉटेलला सीधा जाऊया, हॉटेलला भेटूया आपण. डायरेक्ट आता हॉटेलला भेटूया. बाय बाय, एन्जॉय करा.